तुम्ही कधी कामावर गेलात आणि कामावरनं रिटर्न आला आहात का? नमस्ते श्री स्वामी समर्थ. तर आज झालं असं होतं, गणू सकाळी गेला होता जॉबवर आणि तो रिटर्न आला लगेच. त्याला कॉल आलेला की आज ऑफिसमध्ये लाईट नसणार, सो तुम्ही घरातून काम करा. तसंच आज माझ्या गणूसोबत पण झालेलं. तो आला घरी आणि मी एवढी शॉक झाली की हा तर आत्ता केलेला आणि 1 तासामध्ये रिटर्न पण आला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला कॉल आलेला की तुम्ही घरातून काम करा. आम्ही गेलेलो आज मार्केट करून आलेलो आणि आत्ता पालक भाज्या एवढ्या आल्या ना, मेथी तर एवढी आली आमच्या इथे. मग मी आज बोलली की आज मेथीची भाजी करूया. मग आम्ही मेथी घेतली. नंतर आज होता गुरुवार म्हणून आम्ही गेलेलो पानं आणण्यासाठी. आमच्या मार्केटमध्ये पण पानं भेटत होती, पण 5 प्रकारची पानंच नव्हती. म्हणून आम्ही विचार केला की आपण जाऊया झाडाची पानं तोडायला. आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना, तिकडे आजूबाजूला एवढे सारे गार्डन्स आहे ना, तिकडे झाडाची 5 पानं काय तुम्हाला 50 पानं भेटतील. मला ना थोडी भीती वाटत होती की गार्डनमध्ये पानं तोडताना कोणी बघितलं आणि ओरडले तर की झाडं तोडू नका. गणू बोलला असं काही नाही आहे, हे एवढं मोठं गार्डन आहे, त्यातले 1-2 पानं तोडली तर काय नसतं. ते छोटे छोटे गार्डनमध्ये डेकोरेशन असतात, तिकडची झाडं तोडली तर ओरडतात. नंतर आज होता माझा गुरुवार आणि हे होतं माझं देवीचं आजचं रूप. तुम्हाला माहीतच असेल ह्या वर्षी 4 गुरुवार आले. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते गुरुवार स्किप करून दुसरा गुरुवार करू शकतात आणि तेवढे गुरुवार तुम्हाला करायला जमतात तर तेवढे सगळे गुरुवार तुम्ही करा. मी ना आज गणूसोबत एक प्रँक करणार होती. 2 करवंटी लावून तो नारळ मी ठेवलेला अख्खा करून गणूला फोडायला देणार आणि गणू काय करतो बघूया. त्याला मी हा नारळ दिल्याच्या नंतर त्याला कळलं की हा नारळ खाली आहे. तरी पण ह्या पोराचे नखरे बघा. म्हणजे मी याला वेडं बनवणार होते, ह्यांनी मलाच वेडं बनवलं. हे बघून मी एवढी हसत होती ना की बापरे, माझा नवरा ना पूर्ण ॲक्टिंगवाला आहे. एवढे नखरे करत होता, बापरे, मला खूप हसायला येत होतं. तुमचा पण नवरा असा आहे का नखरेबाज? माझा तर नवरा खूप आहे बाबा. नंतर मी त्याला दुसरा नारळ आणून दिला. मी बोलली मला फोडून दे, कारण माझ्या हाताने मला नारळ आता फोडायला जमत नाही आहे. तुम्ही कधी पाण्यातली भाजी खाल्ली आहे? माझी सासू गावी पाण्यातलीच भाजी करते आणि त्या पाण्याच्या भाजीमध्ये वरून खोबरं टाकते. वाव, एवढी छान लागते ना ती भाजी. जर तुम्ही आजारी वगैरे असेल ना किंवा तुम्हाला तेल खायचं नसेल, तेव्हा तुम्ही पाण्यातली भाजी करून खावा. खूप चांगली लागते आणि खूप चांगली असते.